नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण विविध भूमिका साकारणारे अष्टपैलू अभिनेते दिलीप प्रभावळकर यांचा संपूर्ण जीवन परिचय जाणून घेणार आहोत। तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करून व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा। दिलीप प्रभावळकर हे एक भारतीय मराठी अभिनेते, दिग्दर्शक, नाटककार आणि लेखक आहेत। त्यांची हिंदी आणि मराठी रंगभूमी, दूरदर्शन आणि चित्रपटांमध्ये 5 दशकांहून अधिक काळ कारकीर्द आहे। 2006च्या हिंदी चित्रपट लगे रहो मुन्ना भाई मध्ये महात्मा गांधींच्या भूमिकेसाठी त्यांना सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला आहे। मुंबईत जन्मलेले दिलीप प्रभावळकर यांनी माटुंगा येथील रामनारायण रुईया महाविद्यालयातून रसायनशास्त्रात पदवी प्राप्त केली। त्यांनी भाभा अणु संशोधन केंद्र मुंबई येथून बायोफिजिक्स मध्ये पदव्युत्तर पदवी आणि डिप्लोमा मिळवला आणि नंतर एका औषध कंपनीत काम केले। ते एका व्हिडिओ प्रोडक्शन युनिटमध्ये भागीदार म्हणून सामील झाले। या काळात त्यांनी छबिलदास येथे रंगणाऱ्या अनेक बाल आणि प्रायोगिक नाटकांमध्ये अभिनेता म्हणून काम केले। 1991 मध्ये त्यांनी अभिनय हा मार्ग करिअर म्हणून निवडला। त्यांनी बालनाट्य आणि प्रायोगिक नाटकांमध्ये अभिनेता म्हणून काम करायला सुरुवात केली। त्यांचा पहिला प्रमुख अभिनय विजय तेंडुलकर लिखित आणि अरविंद देशपांडे दिग्दर्शित लोभ नसावा ही विनंती या नाटकात होता, ज्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला। त्यानंतर त्यांनी वासूची सासू, संध्याची आई, नाती गोती, जावई माझा भला, कलम 302 आणि घर तिघांचे हवे यांसारख्या विविध नाटकांमध्ये काम केले। त्यांनी चिमणराव गुंड्याभाऊ या दूरचित्रवाणी मालिकेत चिमणरावची भूमिका करून मराठी दूरदर्शनवर पदार्पण केले। त्यानंतर त्यांनी तुत्तूर आणि श्रीयुत गंगाधर टिपरे यांसारख्या दूरदर्शन मालिकांमध्ये काम केले। त्यांनी हसव फसवी या मराठी नाटकातही विविध पात्रे साकारली। दिलीप प्रभावळकर हे त्यांच्या बहुमुखी प्रतिभेसाठी ओळखले जातात। त्यांना त्यांच्या विविध विनोदी नाट्यमय चित्रपट भूमिकांसाठी ओळख मिळाली आहे। विशेषतः एक डाव भूताचा, झपाटलेला आणि चौकट राजा, 2002 मध्ये आलेले एन्काउंटर द किलिंग या बॉलिवूड चित्रपटात दिलीप प्रभावळकर यांनी जुना गुंड पुनप्पा आवडे या भूमिकेत काम केले। 2006च्या हिट लगे रहो मुन्ना भाई या चित्रपटात त्यांनी महात्मा गांधीची भूमिका साकारली। त्यांनी शंकरदादा जिंदाबाद या तेलुगू रिमेकमध्ये त्यांची भूमिका पुन्हा साकारली। प्रायोगिक रंगभूमीवरून दिलीप प्रभावळकर 1976 मध्ये व्यावसायिक रंगभूमीवर अगदी सहजपणे आले आणि तेव्हापासून त्यांनी हलके विनोद, कौटुंबिक नाटक आणि मेलोड्रामा, समकालीन समस्यांशी संबंधित गंभीर चर्चा नाटकांपर्यंतच्या नाटकांमध्ये काम केले आहे। 1994 मध्ये त्यांनी चूक भूल द्यावी घ्यावी हे नाटक लिहिले। त्यांनी 28 पुस्तके लिहिली आहेत आणि बोक्या सात बंडे या त्यांच्या बाल पुस्तकासाठी त्यांना साहित्य अकादमीचा पुरस्कारही मिळाला आहे। दिलीप प्रभावळकर यांना मिळालेल्या पुरस्कारांबद्दल बोलायचं झालं तर 1972 साली सर्वोत्कृष्ट हौशी अभिनेता प्रेम कहाणी महाराष्ट्र राज्य पुरस्कार, 1992 साली चौकट राजा या चित्रपटातील एका अपंग मुलाच्या भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा महाराष्ट्र राज्य पुरस्कार, 1999 साली रात्र आरंभ चित्रपटासाठी फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार, 2006 साली बाल गंधर्व पुरस्कार, 2006 साली लगे रहो मुन्ना भाई मध्ये सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्यासाठी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, 2008 साली शेवरी या मराठी चित्रपटातील सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्यासाठी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, 2010 साली भारतीय रंगभूमीतील अभिनेत्याच्या योगदानाबद्दल संगीत नाटक अकादमी पुरस्कार, नटवर्य मामा पेंडसे नटसम्राट गणपतराव भागवत पुरस्कार, 2012 साली व्ही शांताराम विशेष योगदान पुरस्कार, 2015 साली सुवर्णरत्न पुरस्कार, 2019 साली भारतीय चित्रपट सृष्टीतील उत्कृष्ट योगदानासाठी PIFF विशिष्ट पुरस्कार।